शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एका गरीब पुजारी कुटुंबाला त्यांचं मोडकळीस आलेलं घर पक्क्या स्वरूपात बांधून देण्यात आलं। आपल्या पडक्या घराचं रूपांतर सुसज्ज अशा सुंदर घरात झाल्यामुळं या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। यापूर्वी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत होता। जवळपास 26 मंदिरांचा जीर्णोद्धार वाळेकर कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आला। त्यानंतर वाळेकर कुटुंबियांनी शहरातील गोरगरिबांच्या पडक्या घरांचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करून देण्याचा कौतुकास्पद उपक्रम सुरू केलाय। माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास 14 कुटुंबांना त्यांच्या मोडकळीस आलेल्या घरांचं नूतनीकरण करून देण्यात आलंय। मानवतेचं घर या संकल्पनेतून गुरुवारी पश्चिम भागातील भास्करनगर परिसरातील मरियम्मा मंदिराच्या पुजारी कुटुंबाचं मोडकळीस आलेलं घर पक्क्या स्वरूपात बांधून देण्यात आलं। तसंच त्याचा हस्तांतर शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह परिसरातील नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज 5 फेब्रुवारी हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि गेली अनेक वर्ष 5 फेब्रुवारीला माझ्या कुटुंबातील माझे भाऊ, माझी मुलं सर्वजण मिळून या अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 26 मंदिरांचा जीर्णोद्धार माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे। त्यानंतर मंदिरं काहीशी कमी झाली, संपायला आली। त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या घरामध्ये अगदी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहत असलेली जी कुटुंब असतात त्यांना आज आपण तुम्ही बघत असाल मानवतेचं घर या नावाने आम्ही जुनं घर पाडून त्याच ठिकाणी त्यांना नवीन घर बांधून देणं, त्याच्यामधल्या सुखसुविधा करून देणं याकरता आमचे बंधू राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, भूषण वाळेकर, माझी पत्नी मनीषा वाळेकर, आम्ही सगळे कुटुंब, त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार, आमचे शिवसेना शाखेतले सगळे पदाधिकारी आज भास्करनगर या ठिकाणी ज्या मानवतेचं घर या नावाने एक घर बांधून आमच्या या कुटुंबाला, आमच्याच कुटुंबातली मंडळी यांना आम्ही एक घर बांधून दिलेलं आहे आणि त्या घरामध्ये ते सुखाने कुण्या गोविंदाने राहतील आणि या अंबरनाथकरांची सेवा करतील याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो। 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यातलाच हा भाग म्हणून आम्ही निवडणुका असोत किंवा नसोत आमचं काम तर आहे, चालू राहील, यापुढे देखील चालू राहील। आम्ही कशालाही घाबरणार नाही। आम्ही सगळे मंडळी नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत। म्हणून आजचा हा कार्यक्रम 5 फेब्रुवारीला माझ्या वाढदिवसानिमित्त हे घर या मंडळींना सुपूर्द केलेलं आहे। मी सर्वांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो। भावना एकच असते का जनसेवा आणि लोकसेवा यातला जो फरक असतो तुम्ही बघितला असाल का मानवतेचं घर आम्ही आमच्या वाळेकर परिवारातून आज हे 14वं घर आहे। आज 14 घराचं बांधकाम आम्ही केले। पूर्वी 26 मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय आणि त्यानंतर एक मदरसा जो भास्करनगर मध्ये होता छप्परबंद समाजाचा तोही आम्ही बनवून दिलेला आहे। ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा गावदेवी मंदिराचं काम सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला एक गावदेवी मंदिर बनवलं, नंतर असते सगळे 26 मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि त्यातूनच जेव्हा मंदिरं संपली कामाची त्यावेळेस आम्ही असा विचार केला की आता आपण मंदिरं न करता आपण मानवतेला, जो गोरगरीब जनता असते, आपण त्यांची सेवा कशी करता येईल त्यातून आम्ही हे मानवतेचा घराचा संकल्प माझे मोठे बंधू अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आतापर्यंत हे 14वं घर आहे आमचं आणि भविष्यातही ज्या ज्या गोरगरिबांना जरूरत पडेल आमच्या परिवाराकडून आम्ही नुसते घरं न बांधता आम्ही दिवाळीचा फराळ वाटतो। राशन मला वाटतं 10 रुपयामध्ये आम्ही राशन वाटतो, त्यानंतर 10 रुपयामध्ये भोजन सुद्धा वाटतो। असे करून आम्ही प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार हा जनसेवा करणं हीच आमची संकल्पना असते आणि त्यातून आम्हाला हे सुचतं आणि त्या
नुसार आम्ही ही सगळे कामं करत असतो. पहला हमारा घर 50 साल से पूरा यहाँ पे पतरे का था। अभी हमारे जो राजू जी वालेकर और अरविंद जी वालेकर इन्होंने मिलके यहाँ पे हमको पक्का घर बना के दिए और यहाँ पे पूरा हाँ मनीषा जी भी ठीक है। और यहाँ पे जो मंदिर में ऐसे ही था वो पूरा एक लेवल से भी करके दिए क्या पहले से। अभी यहाँ पे जगह भी बहुत अच्छा हुआ है इनसे। अभी पहले से अभी बहुत खुश हो रहा है। अभी जो भी हुआ वो इनके वजह से हुआ। எல்லாருக்கும் வணக்கம். 30 வருஷமா நாங்க பார்த்துட்டு இருக்கோம். எங்க வீடு எங்க அண்ணன் வீடு தான். ரொம்ப கஷ்டமா தான் இருந்தது. அதுல தான் எல்லாரும் இருந்திருக்காங்க. பிள்ளைகள் எல்லாமே இங்க தான் இருந்திருக்கு, வாழ்ந்திருக்காங்க. ரொம்ப கஷ்டமா இருந்தது பார்க்கிறதுக்கு. ஆனா இப்போ பார்க்கும்போது ரொம்ப சந்தோஷமா இருக்கு. இது அவங்க தான் அண்ணன் பாபி, அரவிந்த் அண்ணன் பாபி எல்லாரும் பண்ணி கொடுத்தது எங்களுக்கு ரொம்ப சந்தோஷம். சொல்ல வார்த்தை இல்லை, என்ன சொல்லணும்னு. ரொம்ப பார்த்துருக்கோம் கஷ்டங்களை. பிள்ளைகள் 3 பிள்ளைகள் ரொம்ப கஷ்டப்பட்டிருக்காங்க. மழை வெயில் எல்லாத்தையும் ஆனந்தமா இருக்கு, ரொம்ப சந்தோஷமா இருக்கு. அவங்களுக்கு ரொம்ப 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 வணக்கம், ரொம்ப நன்றி. அவங்க செஞ்சது மகாலட்சுமி